हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे. सो आज आपण आणखीन एका यूजफुल मायक्रो ऑर्गॅनिझमबद्दल बघणार आहोत, ईस्ट. सो बिफोर वी लर्न अबाउट ईस्ट, लेट अस डू अन ॲक्टिव्हिटी. सो bring active dry yeast from the market. Mix a spoonful of yeast, a 2 spoonful of sugar with a sufficient quantity of lukewarm water in the bottle. So काय करायचं, एक बॉटल घ्यायची आणि त्यामध्ये 1 स्पून ईस्ट, 2 स्पून शुगर आणि वॉर्म वॉटर ॲड करायचं. सो त्याने काय होईल, फिक्स अ कलरलेस ट्रान्सपरंट बलून ऑन द माउथ ऑफ दॅट बॉटल. आणि मग काय करायचं, त्या बॉटलच्या माउथवरती एक ट्रान्सपरंट बलून ॲड लावायचं. सो काही मिनटाने, 10-15 मिनटाने आपल्याला काहीतरी इफेक्ट दिसेल. सो व्हॉट चेंजेस डू यू ऑब्झर्व आफ्टर 10 मिनिट्स. ते बलून जे आपण अटॅच केलं होतं त्या बॉटलला, ते बलूनमध्ये आता एअर फिल होईल. सो आफ्टर 10 मिनिट्स द बलून इज फिल्ड विथ अ गॅस अँड गेट्स इन्फ्लेटेड. इन्फ्लेटेड म्हणजे काय, फिल होतं बेसिकली. आणि ते गॅस कोणतं असतं, CO2, जे ईस्टने जनरेट केलेलं असतं थ्रू एरोबिक रेस्पिरेशन. नेक्स्ट, मिक्स लाईम वॉटर विथ गॅस accumulated in the balloon. Collect that lime water in the beaker and observe it. What do you notice? Okay, so काय करायचं, लाईम वॉटर, लाईम मीन्स बेसिकली मोसंबी. तर लाईम वॉटर आपण त्या गॅससोबत मिक्स करायचं आणि मग त्या लाईम वॉटरला आपण एका बीकरमध्ये घ्यायचं. सो काही वेळाने आपण काहीतरी नोटीस करू, त्या लाईम वॉटरमध्ये काहीतरी चेंजेस होतील. तर काय होणार, त्या लाईम वॉटरचा कलर हळूहळू मिल्कसारखा होईल. इट विल टर्न मिल्की, कारण त्यामध्ये CO2 हे गॅस मिक्स झालं आहे. सो लाईम वॉटर टर्न्स मिल्की, दस प्रूविंग दॅट द गॅस ॲक्युम्युलेटेड इज कार्बन डायऑक्साईड. येस, सो ईस्टने काय केलं, ईस्टने एनारोबिक रेस्पिरेशन केलं आणि त्यामुळे लाईम वॉटर मिल्की झालं. नेक्स्ट, take a drop of the solution from the bottle on a glass slide. Put a cover slip over it and observe it under the compound microscope. सो ह्याने काय होईल, आता आपल्याला ते ईस्टचं स्ट्रक्चर बघायचं आहे. तर त्यासाठी काय करायचं, ते सोल्युशन आपण ग्लास स्लाईडवर घ्यायचं आणि त्याला मायक्रोस्कोपच्या अंडर ऑब्झर्व करायचं. सो आपल्याला ते स्ट्रक्चर असं काहीतरी दिसेल. On the slide, you will see yeast cells that are colorless and oval. सो हे स्ट्रक्चर तुम्हाला दिसतं आहे, हे असंच काहीचं स्ट्रक्चर मायक्रोस्कोपच्या आतमध्ये पण दिसतं. ह्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की सिंगल ईस्ट सेल्स पण आहेत आणि असे डबल ईस्ट सेल्स पण आहेत. डबल म्हणजे काय होतं, इथे बडिंग होत असते. बडिंग एक बेसिकली रिप्रोडक्शनचं प्रोसेस आहे, ज्यामध्ये पॅरेंट सेलमधून एक छोटंसं आउटग्रोथ निघतं, जिथे सायटोप्लाझम डिवाईड होतं आणि नंतर हळूहळू न्यूक्लियस पण डिवाईड होतं. मग जेव्हा ते बड मॅच्युअर होतं तेव्हा ते पॅरेंटपासून डिटॅच होतं. सो इट्स पॉसिबल दॅट सम ऑफ दोज सेल्स हॅव स्मॉल राउंडेड बॉडीज अटॅच टू देम. दीज आर ईस्ट डॉटर सेल्स दॅट आर इन द प्रोसेस ऑफ डेव्हलपिंग. हे डॉटर सेल्स आहेत जे एकदा का डेव्हलप झाले की या पॅरेंट बॉडीने डिटॅच होणार. This process is called budding, a type of asexual reproduction. Yeast is a type of heterotrophic fungal microbe that feeds on carbon compounds. So जे ऑर्गॅनिझम्स कार्बन कंपाऊंड्सवर फीड करतात त्यांना आपण हेटरोट्रॉपिक म्हणतो. अँड फंगल का, बिकॉज हे एक फंगस आहे. हे आपल्याला वॉटर टाईप ऑफ वॉटर बॉडीजमध्ये सुद्धा भेटू शकतं. So next, yeast is a carbon fixing fungal microbe that grows in a heterotrophic environment, and yeast is a single cell fungus that has over 1500 different species. It is a type of eukaryotic cell. So yeast काय आहे, एक फंगल मायक्रोब आहे. yeast आणि बॅक्टेरिया ह्या दोघांमध्ये काय फरक आहे माहिती आहे. ईस्ट हे एक सिंगल सेल ऑर्गॅनिझम आहे
ज्याच्यामध्ये सेल्युलर स्ट्रक्चर, जसं हायर ऑर्गॅनिझम्स, ह्युमन्समध्ये कसं सेलचं स्ट्रक्चर आहे तसंच सेम स्ट्रक्चर ईस्टचं आहे. पण बॅक्टेरियामध्ये तसं स्ट्रक्चर नाही आहे. बॅक्टेरियामध्ये न्यूक्लियसच नाही आहे आणि त्यामुळेच त्यांना प्रोकॅरियोट म्हणतात आणि ईस्टला युकॅरियोटिक म्हणतात, कारण की ह्यामध्ये प्रॉपर न्यूक्लियस अँड न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे. सो ईस्टचे अराउंड 1500 वेगवेगळे स्पीसीज आहेत. बिकॉज ऑफ द कार्बन कंपाऊंड्स इन द शुगर सोल्युशन, ईस्ट ग्रोस अँड मल्टिप्लायज रॅपिडली. सो ईस्ट कशावर फीड करतं? कार्बन कंपाऊंड्सवरती. अँड शुगर सोल्युशनमध्ये कार्बन कंपाऊंड्स असल्यामुळे ईस्ट रॅपिडली ग्रो होतं. Yeast cells convert the carbohydrates in the solution into alcohol and carbon dioxide in order to obtain nutrition by the process of fermentation. Yes, so yeast हे मेनली फर्मेंटेशन ह्या प्रोसेसमध्ये यूज होतं. फर्मेंटेशनने बरेचसे फूडस्टफ्स आपण बनवू शकतो. एक्झाम्पल ब्रेड म्हणा. सो त्यामध्ये बेसिकली काय होतं, जे कार्बोहायड्रेट्स असतं त्याला कन्वर्ट करतो अल्कोहॉल अँड कार्बन डायऑक्साईडमध्ये. ईस्ट रिप्रोड्युसेस बाय द प्रोसेस ऑफ बडिंग. येस, जे आपण लास्ट स्लाईडमध्येच बघितलं होतं की हे पॅरेंट ईस्टचं सेल आहे. ह्यावरती हे तुम्हाला दिसत असेल, हे छोटंसं असं बड येतं आणि मग काय होतं, आधी सायटोप्लाझम सेपरेट होतं आणि मग न्यूक्लियस सेपरेट होतं. मग त्याच्यानंतर हे बड एकदा का पूर्ण मॅच्युअर झालं की ते डिटॅच होतं पॅरेंटपासून आणि 2 आपल्याला ईस्ट सेल्स मिळतात. इथं आणखीन पण एक वेगळं प्रोसेस होऊ शकतं. काय होऊ शकतं, आता हे वालं छोटं बळ आहे, हे आणखीन एकदा रिप्रोड्यूस करू शकतं. सो ह्याच्यावरती आणखीन एक दुसरं ईस्ट सेल बनेल. सो असं करून चेन बनू शकते ईस्ट सेल्सची. सो ह्या प्रोसेसला म्हणतात बडिंग. नेक्स्ट आपण बघूया की ब्रेड कसं बनतं. ब्रेड is made using flour, yeast, salt and water. Yes, so ब्रेडसाठी आपल्याला काय काय लागतं, सर्वात आधी येतं फ्लोर, ईस्ट आणि सॉल्ट आणि वॉटर. द ईस्ट युजेस शुगर ॲज अ फूड. आपण लास्ट स्लाईडमध्येच बघितलं होतं की ईस्टला बेसिकली कार्बोहायड्रेट्स लागतं न्यूट्रिशन ऑब्झर्व कराय न्यूट्रिशनसाठी. सो इट युजेस द शुगर ॲज इट्स फूड. इन द प्रोसेस ऑफ ऑब्टेनिंग न्यूट्रिशन, ईस्ट सेल्स convert the carbohydrates into alcohol and carbon dioxide, and then this process is called as a fermentation. आपण लास्ट स्लाईडमध्ये पण बघितलं की ईस्ट काय करतं, कार्बोहायड्रेट्सला कन्वर्ट करतं अल्कोहॉल अँड कार्बन डायऑक्साईडमुळे आणि त्याच प्रोसेसला म्हणतात फर्मेंटेशन. सो ब्रेड बेसिकली आपल्याला फर्मेंटेशननेच मिळतं. काय होतं, हे कार्बन डायऑक्साईड रिलीज झाल्यानंतर इन द फॉर्म ऑफ बबल्स हे रिलीज होतं. सो त्यामुळे हे पीठ फुलतं. ब्रेडचा डो कसला असला पाहिजे, असा फ्लफी डो असला पाहिजे, तेव्हाच ते ब्रेड आपल्याला लागेल ना मस्त खायला. सो द बबल्स ऑफ कार्बन डायऑक्साईड गिव्स ऑफ कॉसेस द डो टू राईज. दिस डो कॅन बी यूज टू मेक ब्रेड. येस, आणि मग जेव्हा आपण ह्या डोला बेक करतो तेव्हा ते सगळे जे गॅस असते कार्बन डायऑक्साईडची ते रिलीज होऊन जाते आणि डो फ्लफी आणि सॉफ्ट होतं. सो वेन दिस डो इज बेक्ड, मोर बबल्स ऑफ कार्बन डायऑक्साईड reform due to heat. As the gas escapes, the bread rises and becomes soft and fluffy. So ब्रेड जे आपण डेली लाईफमध्ये खातो त्याला प्रोड्यूस करायची हीच प्रोसेस असते आणि मेन काय यूज होतं यामध्ये, ईस्ट. नेक्स्ट आपण एक प्रोसेस बघूया बायोरेमिडिएशनचं. बायोरेमिडिएशन काय आहे, हे एक प्रोसेस आहे ज्यामध्ये आपण वेरियस बॅक्टेरियाज किंवा फंगसला यूज करून एन्व्हायरमेंट क्लीन करतो. सो बायोरेमिडिएशन इज अ टेक्निक दॅट इन्व्हॉल्व्स द यूज ऑफ ऑर्गॅनिझम्स टू ब्रेक डाऊन एन्व्हायरमेंटल पोल्युटंट्स. सो जनरली fungi like yeast and bacteria are used for bioremediation. So मी तुम्हाला म्हटलं की वेरियस ऑर्गॅनिझम्स, फंगस, बॅक्टेरिया आणि आणखीन पण मायक्रो ऑर्गॅनिझम्स यूज होतात एन्व्हायरमेंट क्लीन करायसाठी. ह्याच प्रोसेसला म्हणतो आपण बायोरेमिडिएशन. अ ईस्ट यारोइया लिप्लेटिका
is used to absorb the toxins released during the production of palm oil. सो यारोया लिपोलिटिका हे ईस्टची एक स्पीसीज आहे. पाम ऑइल जेव्हा आपण प्रोड्यूस करतो कंपनीजमध्ये, तर तेव्हा हे वाले स्पीसीज यूज होतात टॉक्सिन्स ॲब्झॉर्ब करण्यासाठी, आणि बाकीचे जे हेवी मेटल्स वगैरे मिनरल्स वगैरे जे असतात ते रिलीज होतात इंडस्ट्रियल प्रोसेसमध्ये. सॅक्रोमायसिस सर्व्हिसिए इज यूज टू ॲब्झॉर्ब अ पॉल्युटंट कॉल्ड आर्सेनिक. सो आर्सेनिक हे पॉल्युटंट आपल्याला जर ॲब्झॉर्ब करायचं असेल तर आपण हे वाले स्पीसीज यूज करतो, सॅक्रोमायसिस सर्व्हिसिए. अँड ऑइल स्पिल्स इन ओशन आर क्लीन्ड विथ द हेल्प ऑफ अल्कॅनिवोरेक्स बॅक्टेरिया. सो असे बरेचसे ऑर्गॅनिझम्स आहेत ज्यांचा यूज करून आपण एन्व्हायरमेंटल पॉल्युशन कमी करू शकतो. सो त्याच प्रोसेसला म्हणतात बायोरेमेडिएशन. नेक्स्ट, हाऊ इज अल्कोहॉल प्रोड्यूस. तुम्ही कधी विचार केला आहे का की अल्कोहॉल हे कसं प्रोड्यूस होतं? अल्कोहॉल हे शुगरच्या फॅक्टरीमध्ये प्रोड्यूस होतं, साखरेच्या फॅक्टरीमध्ये. कसं? चला आपण बघूया. अल्कोहॉल इज ऑफन प्रोड्यूस अलॉंग विथ शुगर in sugar factories. Molasses is produced from sugarcane juice. It is rich in carbohydrates. Molasses काय आहे? बेसिकली एक थिक सिरप आहे जे आपण स्वीटनरसारखं यूज करू शकतो, तर ते शुगरकेन ज्यूसने प्रोड्यूस होतं. नेक्स्ट, मोलॅसेस इज फर्मेंटेड विथ द हेल्प ऑफ ईस्ट सॅक्रोमायसिस. त्या ईस्ट सॅक्रोमायसिस हे ईस्टची स्पीसीज आहे. त्याने आपण मोलॅसेसला जर फर्मेंट केलं तर इन दिस प्रोसेस इथॅनॉल अल्कोहॉल इज प्रोड्यूस ॲज अ प्रायमरी प्रोडक्ट अँड ईस्टर अँड अदर अल्कोहॉल्स आर प्रोड्यूस ॲज अ सेकंडरी प्रोडक्ट्स. सो सर्वात आधी काय करायचं, शुगरकेनच्या ज्यूसने मोलॅसेस प्रोड्यूस करायचं, आणि त्याला जर आपण फर्मेंट केलं ईस्टने तर आपल्याला इथेनॉल अल्कोहॉल भेटतं. बिसाइड्स मोलॅसेस, maize, barley and other grains are also used for industrial production of alcohol. सो नुसतं मोलॅसेसच नाही, आणखीन बाकीच्या ग्रेन्सने सुद्धा आपण अल्कोहॉल प्रोड्यूस करू शकतो. ग्लुकोज अँड फ्रुक्टोज, द शुगर प्रेझेंट इन ग्रेप ज्यूस आर ऑल्सो फर्मेंटेड विथ द हेल्प ऑफ ईस्ट टू प्रोड्यूस अल्कोहॉल विच इज यूज्ड टू मेक वाईन्स. येस, ग्रेप्ससुद्धा आपण बघतो, ग्रेप वाईन वगैरे बघतो, त्या ग्रेप ज्यूसनेच प्रोड्यूस होतात. ग्रेप ज्यूसमध्ये जे शुगर असतं ग्लुकोज आणि फ्रक्टोज, ईस्ट त्यावरती ॲक्ट करतं आणि त्याचं फर्मेंटेशनमुळे आपल्याला अल्कोहॉल भेटतं, जे वेगवेगळ्या प्रकारचे वाईन्स बनवण्यामध्ये सुद्धा यूज होतं. सो दॅट्स इट. आय होप तुम्हाला कळालं असेल की ईस्ट काय आहे, त्याचा कशात यूज होतो, त्याच्याने अल्कोहॉल कसं प्रोड्यूस करू शकतो, आणि बायोरेमेडिएशनचं प्रोसेस काय आहे. सो